काकूंची धाकटी सून मीनाला पाहून मात्र इतर बायकांच्या भुवया उंचावल्या. सर्वांच्या मनात एकच प्रश्न, मीनाला हळदी कुंकूला निमंत्रण कुणी दिलं की बिना बोलवायची ती स्वतः आली. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव जोशी काकूंनी बरोबर टिकले आणि त्यांनी आपली सून पूजाला सर्वात आधी मीनालाच हळदी कुंकू द्यायला सांगितले. तिच्या पाठोपाठ जाऊन जोशी काकूंनी मीनाला हिरवा चुडा भरण्यासाठी आग्रह केला. हे ऐकून बाजूच्या बसलेल्या कुलकर्णी माई तडक उभ्या राहिल्या आणि रागारागाने बोलू लागल्या. जोशीताई, हे काय चाललंय? मघापासून बघते आहे, कुणी काही बोलत नाही, विचारत नाही, तर तुम्ही आहात की तुमचीच मनमानी करीत आहात. अहो, पण रीतीभाती सारं काही विसरल्या का? मीनाच्या नवऱ्याला मरून 6 महिने झाले आहे, तरी तुम्ही तिला इथे बोलवलं. ठीक आहे, पण एका विधवा बाईला तुम्ही संवासणीसारखे हळदी कुंकू देताय, याला काय म्हणावं आम्ही? आणि हा हिरवा चुडा